अमित और गेंदबाजी की बागडोर संभालते हुए P1 की पहली ओवर लेकर गोविंद सालुंखे। शॉट थर्ड मैन पर प्रणय राजपुरकर ने इस पूरे टीम के लिए, सिद्धू 11 के लिए अपनी शुभकामनाएं भेजी हैं। मिथुन लांगी शॉट थर्ड मैन पर, पॉइंट पर ऋतिक नकाते, वॉलंटियर्स अपनी अपनी जगह ले ले। आड़े बल्ले से खेलने का प्रयास और रनआउट का मौका। डेंजर एंड पर सैंडी को थ्रो करना था, लेकिन काफी बढ़िया चीते की तरह चतुर अमित थे और उन्होंने स्ट्राइकर एंड पर छलांग लगाई और अपने आप को बचाया और सिंगल रन पूरा किया अमित और देवेंद्र द्वारा। देवेंद्र 1 रन के साथ अब आगे बढ़ते हुए 1 मई 1983 कृष्णा सातपुते का जन्मदिन। और अभी अभी देवेंद्र ने कहा था ना कि कृष्णा उनके फेवरेट प्लेयर हैं। कृष्णा से पुणे में स्वयं मुलाकात हुई थी सृजन ट्रॉफी बारामती में। अमित अब स्ट्राइकर एंड पर, सामने गेंदबाज गोविंद सालुंखे, बाएं हाथ से राउंड विकेट। ओवर पिच गेंद, हालांकि खेलना चाहते थे ऑफसाइड पर स्ट्रेट में, लेकिन गेंद ने थोड़ी सी करवट बदली सोनाली बेंद्रे की कमर की तरह, थोड़ी सी लचक गोविंद सालुंखे की गेंदबाजी में। और गोविंदा जिस तरह से डांसिंग मास्टर थे, आज भी गोविंदा का डांस सबको पसंद है, काफी सहजता से वो डांसिंग करते थे, उसी तरह से गेंद ने थोड़ी सी करवट बदली और शरीर से गेंद लगी, कोई रन नहीं और दूसरी गेंद यहाँ पर समाप्त होती हुई। शॉर्ट पिच गेंद बाहर की तरफ निकली, हालांकि गेंदें बाहर की तरफ निकालने में कामयाबी पाई है, इसीलिए कहीं ना कहीं अमित ने 2 गेंदें बिंदी खेली है। लॉन्ग ऑन पर हम देख रहे हैं किरण, जो कि राकेश अवासर के बड़े भाई हैं, और लॉन्ग ऑफ पर अल्पेश दलवी, जो कि शिव शक्ति स्पोर्ट्स के ओनर हैं। आरके ट्रॉफी भी हमें नजर आएगी फरवरी के महीने में। रिवर्स का प्रयास और कहीं ना कहीं नतीजा उल्टा, गेंद अंदर डंडा बाहर, स्विच हिट करते हुए अमित 3 गेंदें खेली और बिना कोई खाता किए डक आउट होते हुए 0 के निजी योगदान पर, और पहला विकेट मैदान से बाहर जाता हुआ कुरुवंडे टीम का। कॉलेज के दिनों में चॉकलेट बॉय हुआ करते थे, आज भी चेहरे पर नूर है। फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे। मनीष भाई, कमाल है आपका चेहरा, नूर है आपके चेहरे पर। और कमाल की गेंदबाजी गोविंद द्वारा, 3 गेंदों में मात्र उन्होंने 4 गेंदों में मात्र 1 ही रन दिया है और 1 सफलता उनके हाथ में। अनिल, ज्यादा वक्त लेंगे ना तो आपको ही चौथी ओवर खेलने हुए थोड़ा सा कठिनाई होगी। अब लेफ्टी बल्लेबाज मैदान पर शंभो, जो कि फैक्टर साबित हुए थे पिछले मुकाबले में, कमाल की गेंदबाजी उन्होंने की थी और एक अच्छे ऑलराउंडर की भूमिका वो निभा रहे हैं। पिछले मुकाबले में मात्र 1 ही रन दिया था दूसरे ओवर में। ऋतिक नकाते कभी भी आते कभी भी जाते, दोनों दांतों के बीच लवंग को है दबाते, जिसके भाई हैं अक्षय नकाते और नाम है उनका ऋतिक नकाते। स्वयं अब मिड विकेट पर, सीधे बी में खिलाया है अल्पेश दलवी को, लेफ्ट आर्म राउंड विकेट। अच्छी गेंद, डिफेंस किया था, सिली मिड ऑफ पर बढ़िया फील्डिंग। किरण है उस गेंद के नीचे और अच्छा थ्रो, कोई रन नहीं। विनोद देखिए अपनी टीम का हौसला अफजाई करते हुए, तालियां बजाते हुए। तालियां, प्रोत्साहन जिंदगी में बहुत ही महत्वपूर्ण है दोस्तों। प्रोत्साहन मिलता है तभी खिलाड़ी आगे जाता है, प्रोत्साहन देते हैं हमारे आयोजक प्रायोजक। आखिरी गेंद इस ओवर की, सामने शंभो को डमरू बजाना होगा शिव शंकर की तरह, तीसरा नेत्र निकालना होगा। अच्छा शॉट, फिर से एक बार मिड ऑफ पर बढ़िया फील्ड किरण द्वारा और आखिरी गेंद पर सिंगल आया और इस सिंगल के साथ स्कोर अब जाता हुआ 1 विकेट के नुकसान पर 2 रन। और इस ओवर के प्रायोजक थे नवनाथ शेठ आवास्कर। पर लीजिए
लगे हैं और 2 अप्रैल 2011 को भारत ने दूसरी बार विश्व कप जीता था। महेंद्र सिंह धोनी के नेतृत्व में उस मुकाबले की अंपायरिंग कर रहे थे साइमन टफल और अली डार। साइमन टफल एक ऐसे ऑस्ट्रेलिया के अंपायर हैं जो काफी बढ़िया अंपायरिंग करते थे, लेकिन ऑस्ट्रेलिया लगातार 1999, 2003 और 2007 में फाइनल में गई थी, इसीलिए साइमन टफेल अंपायरिंग नहीं कर पाए। लेकिन 2011 में भारत फाइनल में पहुंचा और साइमन टफेल ने की अंपायरिंग। साइमन टफल की तरह ही अंपायरिंग हो रही है। मंगेश चौहान और उमेश दादा खंडागले ने पहली गेंद बिंदी, अच्छी शुरुआत अल्पेश दलवी द्वारा। साइमन टफेल की बात करें, अलीमदार पाकिस्तान के अंपायर। भारत के कई अंपायर सी वेंकट राघवन कमाल की अंपायरिंग करते थे। अब फील्डिंग में परिवर्तन होता हुआ अब एक खिलाड़ी डीप में। पावर प्ले का पहला ओवर खत्म होने के बावजूद अब 5 खिलाड़ी दायरे के बाहर। तैयार, सामने शंभू 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 शिव शंभू। इनसाइड एज कारपेट के सहारे गेंद थोड़ी सी मिड विकेट के दायरे के बाहर फॉरवर्ड मिड विकेट पर इस गेंद को फील्ड किया कप्तान अनिल कोहली ने और एक रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 3 पर। और अंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषद का तीसरा लॉ है स्कोरिंग होना बहुत ही जरूरी। ऐसा लग रहा है कि पिछला जो मुकाबला खेली कुरवंडे टीम, उसके बिल्कुल विरोधी अब उनके खेल हो रहा है, क्योंकि क्या कमाल की शुरुआत की थी कुरवंडे टीम ने और अब कहीं ना कहीं काफी धीमी शुरुआत करते हुए। लेकिन तारीफ करनी होगी सिद्धू 11 परली के गेंदबाजों की। सागर ढोकले देखिए डटे हुए बाउंड्री लाइन पर। कमाल का यॉर्कर, शिवा दलवी भी हाथ को छिटकते हुए तेजी के साथ ये यॉर्कर आई थी। 3 ही रन खाते में जुड़े हैं, 2 एक ही विकेट गिरा है। हालांकि 8 विकेट हाथ में हैं, तो आपको बल्ला अंधाधुंध तो चलाना ही होगा, आपको रनों को ढूंढना होगा। एक छोटा बच्चा, उसको विटामिन सी विटामिन डी काशीनाथ भाई मिलते हैं, लेकिन विटामिन आर आना बहुत ही जरूरी। विटामिन आर यानी विटामिन रनों का आना बहुत ही जरूरी, चाहे वो बल्ले से आए चाहे वो एक्स्ट्रा से आए, रनों को तलाशना होगा। बॉलर बैक ड्राइव, स्ट्रेट ड्राइव, गेंद डीप में जाती हुई, राकू की अच्छी फील्ड। कहीं ना कहीं रेगिस्तान में पानी न होने की वजह से इंसान बेचैनी महसूस करता है, वैसे ही रन न होने की वजह से बल्लेबाज भी बेचैनी महसूस कर रहा है। 4 मई को ही 4 मई का 4 मई 1995 में बॉम्बे का नामकरण मुंबई हुआ। शिवसेना की सरकार थी, मनोहर जोशी थे मुख्यमंत्री। 4 मई 1995 और स्कोर बोर्ड पर भी अंक 4 आता हुआ। भारत का मशहूर वो 4 मीनार। शंभू को अब नारियल फोड़ना होगा। बाहरी किनारा, मिथुन लांगी गेंद के नीचे और शॉर्ट फाइन लेग पर बढ़िया कैच, कॉट बाय मिथुन लांगी, बोल्ड बाय अल्पेश दलवी और शंभू ने बनाए 2 रन। दीजिए सीधे ड्रेसिंग रूम से ही बैठकर वीवो परफेक्ट बॉक्स से देख रहे हैं। चेहरे पे खुशी है उनके, कभी भी निराश नहीं रहते। परली में हम भी जाते हैं, काफी खुशी रहती है। शाम के वक्त चाय कॉफी का बंदोबस्त करते हैं परली में, लेकिन यहाँ पर हम नजदीक होटल नहीं है इसलिए, नहीं तो वो शांत नहीं बैठते, कुछ न कुछ करते रहते हैं। अपने जमाने में 1984 का बीसीसी का उन्होंने मुझे जन्म बताया, जब हम मुलाकात ले रहे थे बीसीसी परली की, उनसे मुलाकात हुई थी तब। अब इनैट नंबर 4 बबलू आए हैं, लेकिन कहीं ना कहीं मैं कहूंगा बल्लेबाजी विद्रूप होती हुई अब उसको उस बल्लेबाजी पर फेयर एंड हैंडसम लगाना होगा। अल्पेश फॉलो थ्रू में गिर पड़े हैं, लेकिन कोई रन नहीं और इसी के साथ इस ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे LIC, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, 2 विकेटों के नुकसान पर।
ओवर में 2 रन, दूसरी ओवर में भी 2 ही रन। अनिल टीम मीटिंग ना करे ज्यादा, नहीं तो मिथुन लांगी ज्यादा चर्चा करेंगे तो खर्चा ज्यादा बढ़ेगा। सुबह की चाय और समय समय पर बड़े लोगों की राय लेनी चाहिए। नवनाथ सेठ अवास्कर की राय आपने ली है, लेकिन ज्यादा चर्चा करेंगे तो नवनाथ सेठ खर्चा भी बढ़ेगा शाम का। पारी की तीसरी ओवर लेकर राकेश अवास्कर, सामने बबलू। बबलू में पिछले मैच में क्या धाकड़ बल्लेबाजी की थी, ऐसा लग रहा है सूर्य को ग्रहण लगता हुआ और सूर्य नारायण भी अपने घर जाते हुए। स्ट्राइकर एंड पर देवेंद्र, देवेंद्र का मतलब है देवों का राजा, देवेंद्र यानी इंद्र भगवान। आड़े बल्ले से इस बार ऑन ड्राइव किया था, आड़े बल्ले से थोड़ा सा अनऑर्थोडॉक्स शॉट खेला था, लेकिन सिंगल ही मिलेगा। अल्पेश की बाहें काफी तेज हैं और काफी लंबा थ्रो वो कर पाते हैं। यही वजह है सिद्धू 11 पर ली 2020-2021 साल के सीजन में कमाल कर रही है। ओवर एक पिच गेंद ऑन साइड पर ड्राइव किया था दायरे के बाहर, लेकिन वहां पर अच्छी फील्ड, थोड़ा सा दायरे के बाहर गोविंद सालुंकी ने इस गेंद को रोका। शॉट वाइडिश लॉन्ग ऑन पर सिंगल मिला और सिंगल के साथ स्कोर 6 रनों पर। 6 तारीख को इंदौर में भारत ने सबसे बड़ा स्कोर खड़ा किया था 263 रन T20 में। स्विच हिट करने का प्रयास, पगबादा की अपील, सामने पाया, रनआउट भी और LBW भी। शिवा आपको जो लेना है वो लो, दीजिए। पंकज देसाई, प्रमिल शिंदे और प्रणय राजपुरकर और मिथुन लांगे के भाई ने भी फोन किया है। सचिन लांगी ने इस पूरे टीम के लिए शुभकामनाएं भेजी है परली से। अच्छी गेंदबाजी राकेश द्वारा। पारी की तीसरी ओवर अब भी जारी है, लेकिन स्कोर काफी कम है। 70 नंबर का जर्सी पहनकर आए हैं और 70 चषक भी वर्सोली में चल रहा है, जहां पर यासीन मर्चेंट और काका म्हात्रे कमेंट्री कर रहे हैं। ओवर पिच गेंद, हालांकि खेलना ऑन साइड पर जाते थे, अच्छा टाइम मिलने के लिए गेंद दायरे के बाहर मिड विकेट पर जाती हुई। फॉरवर्ड मिड विकेट पर अच्छी फील्ड और अच्छा थ्रो भी, एक ही रन आता हुआ। संतुलित लग रहा है आज मुझे सिद्धू 11 पर लीग का खेल। हालांकि एक और गेंदबाज ऋतिक नकाते का भी आना बाकी है, अल्पेश दलवी केडी का भी आना बाकी है। तो किस गेंदबाज, मिथुन लांगी किस गेंदबाज का चयन करेंगे? कप्तान अनिल कोहली। 6 रन, अच्छा शॉट, आज के इस इनिंग का पहला सिक्सर। और SPL के प्रमुख पुरस्कर्ता और हमारे मार्गदर्शक सतीश शेठ देसाई ये भी यहाँ पर आ चुके हैं। उनसे अनुरोध होगा उनकी हैरियर लेकर वो तशरीफ लाए। आपका बहुत बहुत स्वागत है। और इस टीम के लिए ये दूसरा छक्का, हवाई फायर, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का। एक विशेष सूचना मी आपल्याला देऊ इच्छितो, जो पहिला सामना आहे त्याने 9:30 ला रिपोर्टिंग करायची आहे, लक्षात घ्या। 9:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे।
हेलो ओके। पारी की अब चौथी ओवर लेकर मिथुन। तीसरे ओवर में राकेश ने 15 रन खर्च किए और 3 ओवर की समाप्ति के बाद 19 रन आए हैं। इस पूरे टीम के लिए दिनेश अवास्कर इन्होंने भी परली से शुभकामनाएं भेजी हैं। बैकफुट पर गए, अपर कट पॉइंट के ऊपर से, लेकिन कवर पॉइंट पर एक हाथ में कैच लेने का प्रयास किया था। अच्छा मैं कहूंगा कोशिश थी अनिल कोहली की, क्योंकि अनिल को पता है 3 रन दौड़कर पूरे किए। तालियां। 3 रनों के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 22 रन। सम्माननीय सतीश शेठ देसाई एसपीएल के प्रमुख प्रायोजक, इनका भी हम विशेष स्वागत करेंगे। उद्या 9:30 वाजता रिपोर्टिंग असेल आणि 9:45 पहिला चेंडू टाकला जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे। आड़े बल्ले से इस बार पॉइंट के ऊपर से, लेकिन बढ़िया फील्ड अनिल कोहली की, अच्छा थ्रो, लेकिन कवरिंग नहीं थी। 1 रन जरूर एक्स्ट्रा आई है और अब दोहरा रन पूरा करते हुए 2 गेंदों पर 5 रन आए हैं और टोटल अब जाता हुआ 24 पर। 24 तारीख को ही पहला एक दिवसीय शतक जड़ा था। 24 तारीख को 24 दिसंबर 2009 को पहला शतक जड़ा था। एक दिवसीय मुकाबले में विराट कोहली ने, तारीख थी 24 और स्कोर बोर्ड पर भी 24 रन 24। ऐसा नहीं कि सचिन तेंदुलकर ही ने 24 तारीख को सब कुछ किया है, विराट ने भी कुछ ना कुछ किया है। अच्छा यॉर्कर, वाह भाई वाह, क्या तेवर है, तीखे तेवर मिथुन लांगी के, तीखी मिर्ची परली की है। 3 गेंदों का खेल शेष है अब भी। 3 गेंदों में 2 बड़े शॉट्स। छह रन होंगे ही, चरणों पर का आक्रमण, और चरण होंगे तो लीला है। धन्यवाद। पहले 2 ओवर में मात्र 4 रन आए थे, लेकिन तीसरे ओवर में 15 रन आए और अब टोटल स्कोर लगता हुआ स्कोर बोर्ड पर 30 धावा। क्या अपील देखिए। अपील आप 2 ही जगह कर सकते, एक है क्रिकेट का पिच, दूसरा है कोर्ट। घर में किसी की अपील नहीं चलती। और आखिरी गेंद का खेल शेष। उमेश खंडागले को भी ये पता है। राकेश अवास्कर का बढ़िया आवाज, दिनेश अवास्कर ने भी शुभकामनाएं भेजी हैं। मच्छी को काटते काटते यहाँ पर उन्होंने फोन किया है। आज नवनाथ सेठ काफी बढ़िया मेजबानी देंगे अगर ये मैच जीतते हैं तो। अच्छा यॉर्कर, बॉलर बैक ड्राइव, 1 रन होगा, लेकिन दूसरा रन जरूर पूरा होगा ऐसा लग रहा है। नहीं, दूसरी रन लेते हुए आउट होते हुए मिथुन लांगी। गेंद देखिए कैसे ताबड़तोड़ फेंक रहे हैं। आखिरी गेंद पर सिंगल आया और सिंगल के साथ 4 ओवर की समाप्ति 31 और जीतने के लिए 32 रनों की जरूरत। आइए सुनते हैं आकाश को। Thank you so much, Nilesh Naik sir.
सोमजाई गावदेवी फल्लाण आयोजित मनुस्मृती ट्रॉफीज 2021 मध्ये आपण सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे। आपण या स्पर्धेचा आपण उल्लेख करतोय। आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधल्या आजच्या दिवसामधली ही अंतिम लढत आणि अंतिम लढतीमध्ये टॉप 4 मध्ये दोन्हीले संघ यावेळेला पोहोचण्यासाठी प्रयत्नांतील पराकाष्ठा करणार आहेत। प्रयत्नांतील पराकाष्ठा आपण पाहतोय आमच्या लाईव्ह टेलिव्हिजनच्या माध्यमातून dreamscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेला पाहत आहेत, लाडके प्रेक्षक आपण त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया। 8 पूर्णांक प्रति ओव्हर च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत। टीमचा जर का आपण उल्लेख केलं तर प्रतिस्पर्धी संघ जर का आतापर्यंत उल्लेख केला तर चांगलं खेळ आतापर्यंत सिद्धू 11 परलीच्या गोलंदाजाने केली। अगदी आपण बॉलरचं गोविंद सालुंके यांचा उल्लेख केला, अल्पेश यांचं केले, पण त्यानंतर राकेश यांच्या तिसऱ्या ओव्हर मध्ये 15 धावा पूर्ण केल्या आणि त्यांनी एक विकेट घेतला। त्यानंतर मिथुन यांची गोलंदाजी स्लॉगिंग ओव्हर त्या अंतिम ओव्हर मध्ये जास्त टाइम मीटिंग घ्यायची नाही मित्रांनो। आपण करवंडे टीम्स आपण त्वरित आपली फील्डिंग सजवायची आहे। त्यानंतर आपण पाहतोय अंतिम ओव्हर मध्ये स्लॉगिंग ओव्हर मध्ये मिथुन लांगे यांच्या 12 धावा कुठल्या गेल्या। चांगल्या पद्धतीने त्यांनी षटकार खाल्ल्यानंतर काय कमबॅक केला। सातत्याने आपण या सह्याद्रीच्या पर्वत रांगा पाहतोय। मृगगडाचा उल्लेख करायला लागेल। खऱ्या अर्थाने हा मृगगड आहे आणि कल्याण वासियांनी जे स्वप्न पाहिलं होतं आणि ते खऱ्या अर्थाने सत्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। काशीनाथ तिडके, विजयजी ढोकळे आणि गणेशजी ढोकळे आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्या संयुक्त विद्यमातून आपण ही स्पर्धा पाहत। सुंदर स्पर्धेचं आयोजन, नेत्रदीप या स्पर्धेमध्ये पारदर्शकता जे आहे ती पूर्णपणे या पारदर्शकता या स्पर्धेमध्ये पाहतोय। आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये मी श्री दत्ताजी पालवे उद्योजक यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। प्रति ओव्हर 8 च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत। सँडी आणि कल्पेशची जोडी या मैदानामध्ये येत आहेत। अगदी परली सिद्धू 11 परली संघाची प्रशंसा करावी लागेल, कारण सिद्धू 11 परली संघाने काय खेळ, त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांच्याकडे चिकाटी आहे आणि स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावरती एक हाती विजय संपन्न करण्याची त्यांच्याकडे तितकी क्षमता आहे। पाहायचं आहे टॉप 4 मध्ये कुठला संघ पोहोचतोय। एकीकडे पाली संघ गुरुवारच्या दिवसामध्ये पोहोचलाय, शुक्रवारच्या दिवसामध्ये जर का उल्लेख केलं बीसीसी परली अनिल कोहली यांचा संघ पोहोचलाय आणि आज शनिवारच्या दिवसामध्ये कुठला संघ या मैदानामध्ये फायनल कडे म्हणजे अर्थातच टॉप 4 मध्ये जागा बनवतोय। पॉवर प्ले ऑन यावेळेला पाहत आहे। पहिलाच बॉल चांगला फॉल आहे। आपण पाहते ऑफ स्टंप होती, पिचिंग झाला होता, चेंडू मात्र अलॉंग द कार्पेट होते, कुठली धाव येत नाहीये। आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 पूर्णांक प्रति ओव्हरच्या सरासरी धावा बनवायच्या आहेत। सातत्याने आपण सोमजाई गावदेवी फल्लाण आयोजित मनुस्मृती ट्रॉफी जवळजवळ 3 दिवस काशीनाथ दादा 50,000 आपल्याला विवत जोडलेत। अजून काय पाहिजे आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून। खूप सुंदर शॉट ऑफ प्लेन यावेळेला सँडी ऑन फायर, दे धक्का आणि हा येतोय दमदार सँडीच्या बॅट मधून षटकार। आतापर्यंत सँडीच्या बॅट मधून पाहतोय पहिलाच षटकार येतोय। अगदी सँडीचा उल्लेख करावा लागेल, ज्या पद्धतीने अनिल कोहलीच्या संघामधून तो नेहमी खेळत असतो आणि मात्र सिद्धू 11 परली संघाच्या खेळाडूंची प्रशंसा करावी लागेल। दुसऱ्या चेंडूवरती षटकार येतोय। पिंट्या यांच्या वेळेला मात्र चेंडू हवेमध्ये, फलंदाज बॅक टू पायवेलंड जातोय। काय चेंडू मात्र हाताळला होता, सुंदर बॉलिंग, मात्र आता कमबॅक पाहायला मिळतंय टीम करवंडे
त्यावेळेला काशीनाथला म्हटले होते की इथे रेंज आली की आपण डायरेक्ट लाईव्ह टेलिव्हिजनच्या कास्टच्या माध्यमातून आपण ही स्पर्धेचं आयोजन करू आणि ड्रीम्स डॉट क्रिकेट इंच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घरी बसून 192 देशामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते. शॉट ऑफ लेन यावेळेला मात्र केडीच्या बॅट मधून वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे देतोय हा चौकार. करवंडेच्या गोलंदाजीवरती मात्र आता प्रतिहल्ला चढवला जातोय. आपण पिंट्या यांच्या गोलंदाजींचा आपण पदालित्य पाहिलं तर मात्र यावेळेला चांगली बॅटिंग रिवर्स यावेळेला पाहताय मात्र पंचांचा इशारा येतो वाईटचा. आपण पंचांच्या भूमिकेमध्ये उमेशजी खंडागले, मंगेशजी चव्हाण यांना सातत्याने आपण पाहतोय. काय सुरेख पद आले ते आपण या क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडूंचं क्रिकेटचं डेव्हलपिंग आपल्याला होताना पाहतोय. आज 8 टीम खेळले. सिद्ध 11 परली, त्यानंतर तुंगारली, लोणावळा, सावर, सई, पेन, वरवटणे, नागोटणे, आंबेघर, कोरवंडे, त्यानंतर सिलफाटा, खोपोली, सीएससी हाल. यावेळेला चांगला फटका, चेंडू हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूच्या खाली येत आहेत तोपर्यंत मात्र आतापर्यंत अमित आले होते चेंडूच्या खाली, तोपर्यंत दोन्हील्या फलंदाजाने धावा पूर्ण करत असताना शिवा दलवे यांना पाहतोय. शिवशक्ती परली कडून खेळत असताना नेहमी आपण त्यांना पाहतो, पण आता 1-11 करत असतं. हे एकत्र येऊन सगळे खेळाडू आपण अनिल कोळी यांची पूर्ण सेना या क्रिकेटच्या खेळपट्टीमध्ये खेळताना आपण पाहतोय. धावसंख्या पुनश्च एकदा पुढे जाते ती म्हणजे 12 पर्यंत. मी मगाशी उल्लेख केलं होतं की 8 पूर्णांकाच्या सरासरीने प्रति ओव्हरच्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. ही संध्याकाळची रम्य संध्याकाळ आपण पाहतोय. मात्र 8 नंबरचा जर्सी परिधान करणारा खेळाडू पिंट्या आपण गोलंदाजी करताना पाहतोय. ओ यावेळेला फाईन लेग, वन बाउन्स, 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. नंतर 16 मी सातत्याने उल्लेख करतो या स्पर्धेचा, ज्या ह्या विभागामधले सुधागड मधली मानाच्या आणि अभिमानाच्या स्पर्धेचा वर्ष 8वा आहे. आणि या वर्ष 8व्यामध्ये सातत्याने वेगवेगळं काशीनाथदादा तिडके आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण वेगवेगळं दरवर्षी काहीतरी उपक्रम पाहत असतो. आणि याही वर्षी सुद्धा आता आपण लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये 16 रनाची आवश्यकता आहे. क्रिकेट आहे आणि चित्तीचा खेळ आहे. अंतिम क्षणापर्यंत कुठेही बदलत असतो. मात्र शंभू यांच्या हातामध्ये चेंडू कॅप्टनने सोपवलंय. शंभूला मात्र या स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावरती एक हाती खेळ करावा लागेल मैदानामध्ये. हो, मी मगाशीच म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये आपण अनिश्चितीचा खेळ आहे. टप्पा पडल्यानंतर काहीसा उसली घेतो चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. विकेट किपर आपण पाहतोय नितीन यांच्या हातामध्ये. चांगल्या पद्धतीने रन इन द बिटवीन द विकेट त्याच्या माध्यमातून आपण सातत्याने क्रिकेटच्या या खेळपट्टीवरती पाहतोय. धावसंख्या मात्र स्थगित आहे. धावसंख्या 16 वरती. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 17 चेंडूंमध्ये अजून सुद्धा विश्लेषण केलं धावांचं तर 16 रन अजून सुद्धा विजयासाठी हवेत. हो हो, यावेळेला मात्र लागोपाठ निर्धाव चेंडूची सांगता होते. हेच क्रिकेट आहे. एकीकडे तुम्हाला खुशी देतं आणि एकीकडे तुम्हाला टेन्शन देतं. हेच त्या क्रिकेटने आपल्याला दिलंय. आणि क्रिकेटच्या पटलावरती मात्र इथे शंभू मात्र चांगली गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं सिलफाटा खोपोलीच्या संघासमोर काय नामोहरण फलंदाजांना केलं आणि अर्थातच नामोहरण करताना आपण प्रत्येक वेळेला या शंभूच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिलंय. पुन्हा एकदा बॉलर तयार. लागोपाठ तिसरा चेंडू निर्धाव जातोय. केडीला मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कुठलाही संपर्क येत नाहीये. हा आहे क्रिकेटचा खेळ. तुम्हा आम्हाला वेळ लावणारा, तुम्हा आम्हाला एकत्र आणणारा. आणि धावसंख्येला मात्र इथे वळण मात्र 16 वरती स्थगित. आपण नेहमी पाहतो 16 धावा धाव फलकावरती लागल्यात. निलेशजी नाईक सर आपण हिंदीचं समालोचन ऐकतोय, त्यांच्या माध्यमातून ऐकत होतात सातत्याने. ते सुद्धा या स्पर्धेला किती सुंदर पाहता एज लागली जाते. मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. रन इन द बिटवीन द विकेट.
शिवा दळवी आणि केडी यांची पाहतोय, म्हणजे अर्थातच कल्पेश दळवी यांच्या माध्यमातून एक रन धाव पूर्ण केली जाते आणि एकेरी धावसंख्या 17 पर्यंत पोहोचते. आता जर का आपण उल्लेख केला तर दुसऱ्या षटकाचं इथे पूर्णपणे तयारीमध्ये गोलंदाजी मात्र शंभूने चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलेत. लागोपाठ 3 चेंडू बॅटरला मात्र कल्पेशला तिथे निर्धाव टाकताना पाहिलं. आतापर्यंत आपण पाहिलं सँडी हा बाद होऊन परतला, एक षटकार लगावला होता सँडीच्या बॅट मधून. मी नेहमी सँडीला नेहमी पाहतो क्रिकेटचा खेळ असताना, तो प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल करत असतो, प्रत्येक चेंडूवरती तुफानी खेळी करत असतो. पण सातत्य इथे चांगलं लागलंय टीम. आपण जर का सिद्धू 11 परली संघाचा उल्लेख केला तर स्लोवर यावेळेला पाहताय आपल्याला अक्रॉस द लाईन फटका खेळला जातात डीप मिड विकेटच्या रिजनला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात एकच धाव मिळाली जाते एकेरी धावसंख्येने. आपण पुन्हा एकदा सिद्धू 11 परली संघाची धावसंख्येचा उल्लेख केला तर धावसंख्या पोहोचते ती 18 पर्यंत. काय क्रिकेटचा हा खेळ आहे, आपल्याला सगळ्यांना एकत्र आणतो हा क्रिकेटचा खेळ. आपल्याला हा क्रिकेटचा खेळ एकत्र आणून आपल्याला एकत्र करत असतो हा खेळ. काय बॉल आहे, मात्र फलंदाजाला संधी देत नाहीये. धाव फलकावरती 2 षटक क्रमांक संपल्यात आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या 18 पोहोचते. अजून सुद्धा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंमध्ये जर का उल्लेख केला तर 14 रनाची आवश्यकता. काय मॅच काशिंदादा रंगते आपण पाहतोय. एकीकडे आपण प्रतिस्पर्धी संघ जर का विश्लेषण केलं, सिद्धू 11 परली संघ आहे, त्यांच्या समवेत टीम करवंडे हा संघ खेळतोय. करवंडे टीमच्या शंभू यांची बॉलिंग पाहिली, काय अचूक टप्प्याच्या नियंत्रणावरती चेंडू हाताळले गेले. प्रतिस्पर्धी संघाच्या गोल फलंदाजांना म्हणजे केडी यांना थांबवलं, जास्त फटके खेळण्याची संधी मिळाली नाही, जास्त मुभा भेटली नाही आणि टोटल धावसंख्या आपण पोहोचते ती म्हणजे 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर ती 18 पर्यंत. चेंडू येणं बाकी आहेत अजून 12 विजयासाठी हवेत ते म्हणजे 14 रनाची आवश्यकता. अगदी आपण पाहतोय आतापर्यंत सुंदर हे स्पर्धेचं ड्रीम्स क्रिकेट यांच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हरेज करत असताना लाईव्ह टेलिकास्ट जवळजवळ काशीनाथदा या स्पर्धेमध्ये 50 ते 55 हजार व्ह्यूअर्स आपल्याला 3 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये पाहताना आपण पाहिलंय. खूप मोठी उपलब्धी आहे या स्पर्धेमध्ये. मी तर म्हणेल आज आपल्या ग्रामीण विभागामधून एवढी मोठी उपलब्धी साधी सुधी गोष्ट नाहीये आपण जर का म्हटलं तर. कुरवंडे संघ खेळतोय, आपण पाहतोय धावसंख्येचं 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18. येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि विजयासाठी रनाची आवश्यकता आहे ती 14 रनाची. यो यावेळेला मात्र भाग्याचा साथ स्लिप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, मात्र फॉपलिंग होते तिथे. शिवा दळवी मात्र 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावेने मात्र धावसंख्या पुन्हा एकदा वाढून पोहोचते ती म्हणजे 20 पर्यंत. 20 धावा 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 11 चेंडूंमध्ये 12 रनांची आवश्यकता. आपण पाहताय आमच्या ड्रीम्स क्रिकेटच्या मेगा स्क्रीनवरती 11 चेंडू 12 रनाची आवश्यकता. कोण जिंकणार कोण हारणार याच्याकडे लक्ष वेधलंय आमच्या मायबाप प्रेक्षक वर्गांचं. हे आहे क्रिकेट. मात्र बॅट मध्ये पाहतोय ओ जोरदार अपील आणि फलंदाज बॅक टू पॅव्हलियन. हा आणि या क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रिकेटच्या पटलावरती आपण धावसंख्येचा उल्लेख केला तर 20 धावा धाव फलकावरती लागल्यात. 2 गडी बाद झाल्यात. आपण सिद्धू 11 परली संघाची विश्लेषण केलं. सिद्धू 11 परली संघ सकाळी तुंगारली लोणावळा संघासमोर विजय संपन्न केलं होतं. आता पाहायचं आहे की प्रतिस्पर्धी या संघाचा जर का उल्लेख केला त्यांच्या संघासमोर चांगल्या पद्धतीने टार्गेट ठेवलं आहे, मात्र कमी टार्गेट आहे. तर कमी टार्गेट कधी कधी काशीनाथ आपण म्हणतो की कमी बजेटचा चित्रपट सुद्धा सुपर डुपर हिट होतो. म्हणजे कमी धावसंख्येचा सामना सुद्धा सुपर डुपर हिट कडे वळण घेऊ शकतो. याच एक उत्तम उदाहरण अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. धावसंख्या मात्र इथे पोहोचते ती म्हणजे 20 पर्यंत. गडी बाद झाले 2, मात्र इथे गणेश काय चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट त्याच्या माध्यमातून 5 नंबरची जर्सी परिधान केले. चांगल्या पद्धतीने चेंडू हँडल करतायत. हो यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येते. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूच्या खाली येत आहेत बॅकअप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. मात्र चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण मात्र दोन्हीला फिल्डरांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने बॅलन्स होतं. बॅलन्स करत असताना फलंदाजाने मात्र धावा अर्जित केल्या जातात शिवा दळवी यांच्या बॅट मधून. त्या म्हणजे आमचे गुणलेखक आम्हाला कळवतात 3 धावा धाव फलकावरती लागल्यात. राकेश नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतोय. शिवा दळवी
अगदी या क्रिकेटच्या पटलावरती खूप सुंदर स्पर्धेचं आयोजन आपण चेंडूचा पाठलाग करत असताना पंचांचा इशारा वाईटचा आंतरराष्ट्रीय परिषद क्रमांक हा 22वा नेम लागू होतोय. पहिला 25वा नेम होता आणि 22व्या नेमानुसार धाव संख्या मात्र पोहोचते ती म्हणजे 24 पर्यंत. 24 लॉस ऑफ विकेट जर का पाहिलं तर टीम सिद्धू 11 परली संघाची ते म्हणजे गमावलेत टीमने 2 विकेट. आतापर्यंत मी तर म्हणेल ज्या बॉलरने शंभूने बॉलिंग बॅलन्स केली होती केवळ फक्त धावा खर्च केल्या होत्या त्याने 2. Stand and deliver. तर 2 रन विजयासाठी सिद्धू 11 परली संघ खुश असेल. त्यांचे नवनाथजी अवस्कर सुद्धा या स्पर्धेला पाहतात. आहा बॅक टू बॅक हा येतोय दमदार षटकार मारण्याच्या नादामध्ये शतरक्षक आणि झेल टिपलय फलंदाज शिवा दलवी बाद होतोय. कुरवंडे टीम आपलं सुद्धा स्वागत आहे. कुरवंडे टीम आपण इथे आला. क्रिकेट कोणी जिंको कोणी हारो मात्र विजय हा क्रिकेटचा झाला पाहिजे आणि ते क्रिकेटचं विजय झालं. खूप कुरवंडे संघ तुमच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळालं. डेव्हलपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. सिलपाटा खोपोली सारख्या संघाला आपण हरवलं. चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळ दाखवलात आणि आपण आता मात्र एक संगीताकडे वळतोय आणि काय सुंदर खेळ. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आपण पाहतोय सुंदर परली संघाने खेळ दाखवला आणि त्याच्या सुपीक दिमागाच्या जोरावरती सिद्धू 11 परली संघाने विजयाकडे वाटचाल केली. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच गोज बाय मिस्टर शिवा दलवी. प्लीज कम. त्यांना काशीनाथ दादा तिडके यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. शिवा दलवी आपण कॉमेंट्री बॉक्सच्या आमच्या टॉच बॉक्स मध्ये यायचंय. वैयक्तिक 13 धावा खेळला. कुशल मुवमेंट वरती चांगल्या पद्धतीने खेळ दाखवला आणि पूर्णपणे सिद्धू 11 परली संघाने जे उंगारली लोणावळा संघासमोर खेळ करत असताना त्यांनी अंतिम सामन्यामध्ये सुद्धा चांगलं डेव्हलपिंग केलं आणि खास करून मी कुरवंडे टीमचं सुद्धा चांगलं कौतुक करेल. चांगल्या पद्धतीने तुमच्या माध्यमातून खेळ डेव्हलपिंग झालं.
आतापर्यंत ती जी कर्णधार होतो मीच होतो की माझ्या खांद्यावरती धुरा होती, परंतु आज अनिलने मला सकाळीच सांगत होता तू टॉस उडवायला जा. परंतु मला माहिती आहे गेल्या 2 ते 3 टुर्नामेंट आम्ही पाहिल्या, बीसीसी परली खरंच चांगला खेळ करतोय आणि अनिल कोहली कॅप्टन आहे आणि खरोखर ज्याचं लक आहे आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे की सर्व खेळाडूंना, कारण की जर विचार केला तर मी ओपनिंगला खेळतो, वन डाऊनला खेळतो, पण अनिल कोहली आमचा असा आहे की तो 5व्या किंवा 6व्या